घराचा दरवाजा तोडून मारहाण करत चाकूचा धाक दाखवत शेंडी शिवारातील कसबे वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी रात्री अटक केली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून 2,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले, सुशांत भोसले, विकी संजय काळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। शेंडी येथील अशोक लहानू कसबे यांच्या वस्तीवर 24 फेब्रुवारी रात्री 6 ते 7 चोरट्यांनी दरोडा टाकला होता। चोरट्यांनी आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करत सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले होते। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। गुन्हा घडला तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते। तांत्रिक विश्लेषणात सावत्या भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी चोरी केल्याचं समोर आलंय। आरोपी हे भोरवाडी येथे विकी काळे यांच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांची 3 पथके भोरवाडीच्या दिशेने रवाना झाली। पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। त्यांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करत पथकानं वरील 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, बापूसाहेब फोलाणे, संतोष लोंढे आदींच्या पथकाने केली आहे। सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच MIDC पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री 1 ते 2 वाजच्या सुमारास 6 ते 7 इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोनं काढून घेतल्याच्या आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या। सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले, पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण 7 ते 8 साथीदार हे निष्पन्न केले आहे। त्यातील 3 आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण 3 तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।